अध्यात्म रामायण तृतीय सर्ग। कैकईस दशरथाकडून मिळालेला वर। मुक्त भावानुवाद। महादेवजी म्हणाले, श्री रामचंद्रांच्या अभ्युदयास्तव मंत्री आणि प्रजाजन यांना मंगल कार्य करण्याची आज्ञा देऊन राजा दशरथ यांनी आपल्या महाली प्रवेश केला। मात्र महाली आपली लाडकी आनंदात कैकई न दिसल्या कारणाने ते व्याकुळतेने विचारी पडले। मी महाली प्रवेश करताच पूर्वी आनंदाने हसत सामोरी येणारी कैकई आज का बरे दिसत नाही? उदासी राजांनी दासींना विचारणा केली, तुमची शुभ लक्षणा स्वामिनी कोठे आहे? ती सामोरी कोण कारणे उपस्थित नाहीच झाली? दासी आदरपूर्वकच उद्गारल्या, आमची स्वामिनी कोणत्या तरी कारणाने क्रोध भावनी शिरली आहे, आम्हास ठाऊक नाही। आपण समक्ष जाऊनच आपण ही गोष्टी जाणून घ्यावी। दासीने असे सांगितल्यावर भीतीयुक्त अंतःकरणानेच राजा दशरथ कैकई जवळ गेले। तिच्या हळुवारपणे तिचा देह हळूहळू कुरवाळत विचारणा करू लागले। अगे प्रिये, तू पलंग सोडून का म्हणून जमिनीवर पडली आहेस? माझ्याशी बोलत नाही आहेस? सर्व अलंकार विखरून मलिन वस्त्रातच तू का बरे अशी पडली आहेस? तुझ्या मनी असलेली इच्छा सांग, मी त्वरित पूर्ण करेन। तुझे अनिष्ट करणाऱ्या स्त्री अथवा पुरुषांमध्ये पुरुष जो कुणी असेल तो शिक्षेस पात्र ठरेल। इतकेच नव्हे तर मी त्यास मृत्यूदंडही देईन। हे देवी, ज्याने तू अशी आनंदी होशील अशी गोष्ट मला सांग। ती अत्यंत अवघड असली तरी मी अवश्यमेव करीनच। सखे, तू माझे हृदयातील अपार प्रेम तर तू जाणतेसच। मी तुला वश असूनही तू तुझ्या वागण्याने व्यर्थ मला खिन्न करीत आहेस। मला सांग, तुझी आवडती गोष्ट करणाऱ्या कोणत्या दरिद्री माणसाला एका क्षणात श्रीमंत करू, किंवा तुला अप्रिय वाटणाऱ्या कोणत्या श्रीमंतास क्षणात दारिद्र्यावस्थेत पोहोचू? मला सांग, कोणास मी ठार करू किंवा वधास पात्र असणाऱ्या कोण्या व्यक्तीस मी मुक्त करू? अधिक काय सांगू, तुझ्यास्तव तर मी माझे प्राणही त्यागेन। कमल नयनी राम मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे। त्याची शपथ घेऊन सांगतो की तुला आवडेल असे मला सांग, मी तेच करेन। रामाच्या शपथेने असे सांगितल्यावर कैकईने आपले अश्रू हळुवारपणे आवरले नी ती राजांना याप्रमाणे म्हणाली, हे महाराज, आपण सत्यप्रिय असाल आणि शपथ ही घेत आहात तर मी जी काही मागणी करेन ती तुम्ही त्वरित पूर्ण करावयास हवीच। पूर्वी देव आणि असुर युद्धावेळी मी तुमचे सर्व प्रकारे रक्षण केले होते। त्यावेळी संतुष्ट होऊन आपण मला 2 वर प्रदान केले होते। हे सुव्रता, त्यावेळी ते 2 वर मी ठेव म्हणून तुमच्याकडे ठेवले होते। त्यातील एका वराने तुम्ही माझा पुत्र भरतास या जमवलेल्या सामुग्रीने राज्याभिषेकाच्या साहित्याने युवराज पदावर अभिषिक्त करावे, आणि दुसऱ्या वराने रामास त्वरित दंडकारण्यात जाऊ दे। तेथे रामाने मुनीचा वेश धारण करून जटावल्कले ही भूषणे बाळगून कंदमुळे फळे भक्षण करीत 14 वर्षे राहू देत। त्यानंतरच त्याने स्वतःच्या इच्छेनुसार अयोध्येत परत यावे अथवा वनातच राहावे।
काही असले तरी उद्या सकाळी कमलनयन राम हा वनात गेलाच पाहिजे. जर या बाबतीत थोडा जरी विलंब झाला तरी मी तुमच्या समोरच प्राणांचा त्याग करीन. आता प्रतिज्ञा खरी करा. बस मला आवडणारी हीच गोष्ट आहे. अंगावर शहारे आणणारे हे कैकेयीचे कठोर वचन ऐकल्यावर वज्राचा तडाखा बसलेल्या पर्वतासारखेच महाराज खाली कोसळले. त्यानंतर भययुक्त होऊनच ते मनातल्या मनी विचार करू लागले, हे मी एखादे वाईट स्वप्न पाहिले की काय, का माझे चित्त भ्रमित की झाले आहे. नंतर आपल्या समोर एखाद्या वाघिणीप्रमाणेच बसलेल्या कैकेयीस पाहून ते दुःखानेच म्हणाले, अगं प्रिये, माझे प्राण हरण करणारे असे वचन तू का बरे बोलते आहेस. कमलनयन रामाने तुझा असा कोणता अपराध केला आहे. यापूर्वी दिवस रात्र तू त्याचे गुणगानच की माझ्या समोर करत होतीस. पूर्वी तर असेच म्हणत होतीस की मला आणि कौसल्या समानच मानून राम माझी सदैव सेवा करतो, आणि तर तू काही वेगळेच काही बोलत आहेस. तू तुझ्या पुत्रासाठी राज्य घे, मात्र माझ्या रामाच घरीच राहू दे. हे सुंदरी, अनुग्रह कर माझेवर, तुला माझ्या रामापासून कोणतेही भय नाहीच. असे बोलून राजा दशरथ रडत रडत कैकेयीच्या पायाही पडले. तेव्हा रागाने लाल डोळे करून कैकेयी देखील असे प्रतिवचन बोलली, हे राजेंद्रा, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का. स्वतः दिलेल्या वचनापासून तुम्ही मागे की फिरत आहात. लक्षात घ्या, तुम्ही जर स्वतःची प्रतिज्ञा मोडायचे पाप कराल तर आपणास नरकाची प्राप्ती होईल. सर्ग 3 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.